नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचा चॅप्टर नंबर 2 सिक्वेन्स अँड सिरीज घेऊन तुमच्या समोर उपस्थित झालो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिक्वेन्स काय असतं ते बघितलं, त्यानंतर प्रोग्रेशन आपण बघितलं, बरोबर. सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये आपण सिक्वेन्स हा बघितला. इंडिव्हिज्युअल नंबर्स फॉर्मिंग सिक्वेन्स आर कॉल्ड sequence is a collection of numbers arranged in definite order in succession according to some definite rule. Individual numbers are called terms. Okay, they are denoted by T1, T2, T3 up to Tn. त्यानंतर T1 is called first term, ते पण आपल्या लक्षात आलं. T2 second term असते. Tn is nth term of the sequence and nth term of sequence is also called as general term. हे आपण बघितलं. त्यानंतर काही या ठिकाणी एक्झाम्पल बघितले. 1 2 3 4 5 2 4 6 8 10 आणि 1 3 5 7 9. these are some of the sequences आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर फायनाइट सिक्वेन्स म्हणजे जे जाऊन ही सिक्वेन्स असेल डॉट 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 नाही चालणार, पुढे जाऊन थांबेल. डेफिनेट नंबर ऑफ टर्म्स असतील है ना. द सिक्वेन्स which contains finite number of terms are called finite sequence and the sequence which contains infinite number of terms dot dot dot, this is called as infinite sequence. त्यानंतर आपण प्रोग्रेशन बघितलं. प्रोग्रेशन मध्ये आपण बघितलं सिक्वेन्सेस दॅट फॉलो स्पेसिफिक फॉर्म्युला आर कॉल्ड प्रोग्रेशन्स. टाइप्स ऑफ प्रोग्रेशन मध्ये आपण बघितलं अरिथमेटिक प्रोग्रेशन एपी, जो तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत ऑलरेडी समजून घेतलेला आहे, त्यावरती ऑलरेडी तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. मग डेफिनेशन बघितलं. इफ अ सिक्वेन्स Tn, द डिफरन्स P ऑफ n plus 1 term, Tn plus 1 term minus Tn subtraction difference is constant for all small n belongs to natural number, then it is called arithmetic progression. बरोबर. म्हणजे लक्षात आलं Tn plus 1 म्हणजे काय, का T3 Tn जर T2 असेल तर n plus 1 म्हणजे 2 plus 1 3 असेल. T3 minus 2 T2, T4 minus T3, T5 minus T4 या पद्धतीने असणार. The constant given by Tn plus 1 minus Tn is called common difference and denoted by letter D. The following sequences are in AP 4 7 10. Difference बघा 7 minus 4 is 3 constant, 10 minus 7 is 3 constant झालं बघा. Difference is 3 है ना. मग त्याच पद्धतीने दोन एक्झाम्पल आपण पुढे आपण बघितले. तुमच्या लक्षात आलं का एक्झाम्पल नंबर 2 मध्ये डिफरन्स 1 आहे, एक्झाम्पल नंबर 3 मध्ये डिफरन्स 2 आहे आणि एक्झाम्पल नंबर 4 मध्ये पण डिफरन्स 2 आहे. सो व्हॅल्यू ऑफ डी इज 2. nth टर्म इन सिक्वेन्स आपण बघितले की n टर्म फाइंड करण्यासाठी बघा इफ e इज द फर्स्ट टर्म अँड d इज द डिफरन्स, कॉमन डिफरन्स ऑफ ap, then its n term is given by formula Tn is equal to a small a, that is first term, plus n minus 1 into d is common difference. n is the nth term. इथं जर 4 असेल T4 तिथं आपण येणार 4 minus 1. इथं T5 घेतलं तर येणार आपण 5 minus 1. इथे लक्षात. So Tn is equal to a plus n minus 1 into d. हा फॉर्म्युला ऑलरेडी तुम्हाला माहित आहे. त्यानंतर आपण बघितलं सम ऑफ टर्म्स इन AP. If a is the first term and d is common difference in AP arithmetic progression, then sum of first n terms is denoted by s and is given as Sn is equal to T1 plus T2 plus T3 plus dot 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 plus Tn. आणि याला जनरलाइज केलंय फॉर्म्युल्यामध्ये. सो Sn is equal to n upon 2 into bracket 2a plus n minus 1 into d, where a is the first term, d is the common difference and n is the nth term. इथं S7 म्हटलं तिथं 7 येणार दोन्ही ठिकाणी. S5 म्हटलं तर n च्या जागेवर 5 येणार आणि इथं आपण S10 म्हटलं तर n च्या जागेवर सर्व ठिकाणी 10 येणार आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण Sn पर्यंत आपण या ठिकाणी बघितलं होतं. त्याचे एक्झाम्पल पण आपण या ठिकाणी बघितले होते आणि आज आपण पुढे चाललोय जिओमेट्रिक प्रोग्रेशन. जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये या ठिकाणी बघा डेफिनेशन.
बघा या ठिकाणी डेफिनेशन काय जॉमेट्रिक प्रोग्रेशन इफ अ सिक्वेन्स t1 t2 t3 डॉट 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 tn is a GP geometric progression. हे सर्व टर्म्स जीपी मध्ये असतील कधी इफ द रेशो tn+1 upon tn is constant. tn+1 upon tn is constant. हा रेशो जर कॉन्स्टंट असेल तरच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला ते टर्म जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे असं आपण डिक्लेअर करू शकतो. म्हणजे n+1 upon tn म्हणजे काय, या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला बघा. हे t1 t2 t3 tn आहे, तर द रेशो t2 upon t1 must be equal to t3 upon t2 must be equal to इथे लक्षात t4 upon t3 and so on, and that must be k म्हणजे कॉन्स्टंट. हा n+1 म्हणजे पुढची टर्म आहे है ना, tn पेक्षा एक टर्म पुढची. बघा 1 आणि 1 + 1 is 2, 2 2 + 1 3, त्या ठिकाणी 3 3 + 1 4. लक्षात येतोय ना, मोठी टर्म पुढची टर्म आणि मागची टर्म इथे लक्षात. तर रेशो या ठिकाणी कॉन्स्टंट असेल तरच आपण म्हणणार द टर्म्स आर इन जीपी, आणि जीपी चा लॉंग फॉर्म आहे जिओमेट्रिक प्रोग्रेशन. व्हॉट इज जीपी? जीपी इज जिओमेट्रिक प्रोग्रेशन. बघा च इम्पॉर्टंट, द कॉन्स्टंट रेशो इज कॉल्ड द कॉमन रेशो and it is denoted by small r. It is denoted, common ratio is denoted by small r, small r. GP can also be written as AR square, AR cube, dot dot dot, where A is the first term and R is the common ratio. एकदा आपण फर्स्ट टर्म घेतली 1 आणि R आपल्याला जर ठरलं 2 आहे फॉर एक्झाम्पल, तर आपण सिक्वेन्स मध्ये असणारे जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असणारे टर्म्स आपण फाइंड करू शकतो. बघा पहिली टर्म आहे A, दुसरी टर्म काय आहे A into R square, R square is 4, 4 1 जा 4. नंतर या ठिकाणी A into R cube, and 2 cube is 8, 8 into 1 is 8, so 1 4 8 and so on. These are the terms in the geometric progression. इथे लक्षात एक्झाम्पल नंबर 2 बघितलं आपण, या ठिकाणी बघा A is equal to 2 घेऊ आणि R is equal to आपण या ठिकाणी 3 घेऊ. So what will be first term? फर्स्ट टर्म काय असेल 2 असेल, बरोबर. सेकंड टर्म काय असणार आहे, second term will be 2 into R square, that is 3 square. So 2 into 9 and 9 2 are 18. What will be third term? Third term will be A into R cube. R is 3. So A is 2 and R is 3. So 2 into 3 cube is 27 and so it is equal to 54. So terms कसे येणार 2, 18, 54, comma dot 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 etc. These are the terms in the geometric progression. या पद्धतीने त्या टर्म्स कशामध्ये असतील, जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतील असं आपण या ठिकाणी डिक्लेअर करू शकतो, है ना. टर्म्स लक्षात आले तुमच्या AR square, AR cube. ओके, फॉलोइंग सिक्वेन्सेस आर इन जीपी. बघा 4 12 36 108 324 etc. इथे लक्षात. मग या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा काय आला, या एक्झाम्पल नंबर 1 मध्ये व्हॅल्यू ऑफ A is 4, फर्स्ट टर्म इज 4 and value of R is equal to 12 upon 4 and 12 upon 4 is 3. इथे लक्षात गोंधळ होत नाही ना. सो AR square, these are the terms, बरोबर. या ठिकाणी AR पण पाहिजे होता मध्ये, अजून A into R पण पाहिजे होतं. AR terms in the geometric progression are AR square. These are the terms in the geometric progression. AR cube etc. म्हणजे एक्झाम्पल नंबर 1 मध्ये, एक्झाम्पल नंबर 1 मध्ये बघितलं A is equal to किती आहे 4 and R is equal to आपण बघितलं 12 upon 4 is equal to 3 आहे. So terms in GP is equal to काय असणार आहे, फर्स्ट A, बरोबर, दुसरं AR, आफ्टर दॅट AR square, आफ्टर दॅट AR cube.
That is, what is A? Is 4. AR 4 3s are 12. बरोबर. 4 into 3 square is 9. 9 4s are 36. बघा या ठिकाणी आले बघा. 4, 12, 36 and so on. Are you getting? Geometric progression मध्ये A is the first term, R is the common ratio. Common ratio पुढच्या term है ना, upon second term upon first term or third term upon second term. इथे लक्षात तुम्ही कोणताही रेशो घेऊ शकता to find the value of R. दुसरं बघितलं बघा 1, 1/2, 1/4, 1/8, 1/16. या पद्धतीने जर बघितलं, these are the terms in the GP. आणि या सेकंड एक्झाम्पल मध्ये जर आपण बघितलं है ना, एक्झाम्पल नंबर 2 मध्ये जर बघितलं 1, 1/2, 1/4, 1/8. Now tell me what is value of A? First term is 1. How will you find R? R will be 1/2 upon 1. 1/2 upon 1 is 1/2. Or we can find R by 1/4 upon 1/2. It will be 2/4, and 2/4 is 1/2. Means that ratio is constant. So याला म्हटले गेले कॉमन रेशो. काय म्हटले गेले याला? कॉमन रेशो म्हटले गेले. And common ratio is denoted by small letter r. किती लक्षात? सो ए आपल्याला समजलंय, आर आपण फाइंड करू शकतोय जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असणाऱ्या टर्म्स. ओके, थर्ड एक्झाम्पल बघा. आता या थर्ड एक्झाम्पल मध्ये काय दिले त्यांनी? थर्ड एक्झाम्पल दिलाय बघा 2, 4, 8, 16, 32. So tell me what is the value of A first term? First term is 2. Now how will you find R? There are a number of ways to find R. म्हणजे तुम्ही इकडनं इकडे येऊ शकता और इकडनं इकडे येऊ शकता. It can be 4/2 is equal to 2, or R is equal to 8/4 is also equal to 2, or R is equal to 16/8 is also equal to 2. Means this ratio is constant, and this constant ratio is called as common ratio. है ना, this constant ratio is called as common ratio. कोणत्याही टर्म्स जीपी मध्ये असतील तर नंबर 1 आपल्याला या ठिकाणी ए ची व्हॅल्यू फाइंड करता आली पाहिजे, आणि नंबर 2 मध्ये फटाफट मध्ये आपल्याला व्हॅल्यू ऑफ आर सांगता आली पाहिजे. That R is nothing but it is a common ratio. What is that R? R is a common ratio. त्या गोष्टी आपल्याला फटाफट आल्या पाहिजेत, एकदम इझिली आपल्याला ते वर्कआउट करता आलं पाहिजे, बरोबर ना. बट नॅचरली फटाफट तुम्हाला या ठिकाणी ते सांगता आले पाहिजे. त्या लेवलला आपला तो अभ्यास केला पाहिजे, त्या लेवलला आपला स्टडी झाला पाहिजे. बघा, देन द nth टर्म ऑफ ए जीपी. जीपी म्हणजे टीएन कसं फाइंड करणार, त्यासाठी बघा ते सांगता, इफ ए इज द फर्स्ट टर्म अँड आर इज द common ratio of GP, then its nth term is given by, there is a formula, Tn is equal to A into R raised to n minus 1. बघा या ठिकाणी जी n ची व्हॅल्यू आहे तीच n ची व्हॅल्यू इथं पण असणार आहे, आणि त्याच्यातून -1 होणार. म्हणजे बघा या ठिकाणी T2 साठी काय येणार? A into R raised to 2 minus 1. So that is equal to A into R. What will be T3 third term? Third term will be A into R raised to 3 minus 1, and so it will be A into R square. जे आपण या ठिकाणी बघा A into R आपल्याला पाहिजे होतं ते आपण सांगितलं. या पद्धतीने जर टर्म्स येतात बघा. What will be T4? T4 will be A into R raised to 4 minus 1, that is equal to A into R cube. आता बघा या ठिकाणी इथं 2 असताना पॉवर 1 आहे, 3 असताना पॉवर 2 आहे, 4 असताना पॉवर 3 आहे. बघा या ठिकाणी येते लक्षात, पॉवर बघा म्हणजे जी टर्म आपण फाइंड करतो ना त्यापेक्षा पॉवर एक कमी असेल. सिमिलरली कॅन यू टेल मी व्हॉट विल बी T10? इट विल बी A into R raised to 9. What will be T99? 99th term in the geometric progression will be A into R raised to 98. एकाने कमी. 10 असेल तर पॉवर 9, 99 असेल तर पॉवर 98, 4 असेल तर पॉवर 3. इथे लक्षात, आणि सगळे जनरलाइज केलंय ओनली ड्यू टू दिस फॉर्म्युला. Tn is equal to A into R raised to n minus 1. फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा आहे, मस्त एकदम परफेक्ट लक्षात राहिलं पाहिजे. Tn is equal to A into
r raised to n minus 1. That is the nth term in the geometric progression. मग बघा या ठिकाणी टेक्स्ट बुक पेज नंबर 24 वरती तुम्हाला या ठिकाणी एक छोटेसा एक्सरसाइज सारखं एक क्वेश्चन दिलेला आहे. त्यामध्ये फॉर ए जीपी इफ ए इज 3, बरोबर का, स्मॉल ए ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 3 दिलेली आहे. T7 इज गिवन एज 192. या T7 इक्वल टू 192 वरनं काय समजलं, व्हॅल्यू ऑफ n इज 7. व्हॅल्यू ऑफ n इज 7 आणि ते म्हणताय फाइंड r and find T11. मग बघा या ठिकाणी सोल्युशन मध्ये काय होतंय बघा, दे हॅव गिवन a इज इक्वल टू 3, बरोबर. मग इथे बॉक्स टाकलेला आहे, त्या बॉक्स मध्ये आपल्याला काय लिहायचं होतं, 3. सो a इज इक्वल टू 3. आफ्टर दॅट T7 इज गिवन ॲज a into r raised to, इथे बॉक्स दिला होता है ना. आपण आताच बघितलं का 7 असेल तर n minus 1 n 6 आणि फिल इन द ब्लँक्स टाइप आहे आपल्याला है ना. आपल्याला ते वर्कशीट प्रमाणे आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे की T7 इज इक्वल टू a into r raised to 6 दिलेला आहे. मग तिथे आपण 6 दिलं. त्यानंतर इट इज इक्वल टू गिवन ॲज 192. सो a into r raised to 6 इज इक्वल टू 192 असेल तर a ची व्हॅल्यू जर आपण इथे 3 पुट केली तर लक्षात काय येईल बघा, 3 into r raised to 6 is equal to 192 and therefore r raised to 6 is equal to 192 upon 3. 3 1 the 3, 3 6 the 18 आणि 3 4 the 12, 64 येणार आहे ना. लक्षात आलं, r raised to 6 is equal to 64 असा कोणता नंबर आहे का त्याचा 6th पॉवर हा 64 असेल. सो लक्षात आलं, r raised to 6 is equal to 2 raised to 6 and so we get r is equal to 2. इथे लक्षात बघा या ठिकाणी वर्कशीट फिल इन द ब्लँक्स प्रमाणे बघा 3 दिलेलं आहे, a ची व्हॅल्यू इनटू r रेस टू या ठिकाणी 6 आपल्याला माहित आहे इज इक्वल टू 192. हा 3 जर तिकडे गेला तर बघा r रेस टू 6 इज इक्वल टू काय होणार, 192 अपॉन 3 आणि 192 अपॉन 3 इज 64. आणि म्हणून लक्षात आलं बघा r रेस टू 6 इज इक्वल टू 2 रेस टू 6 and this implies that r is equal to 2. मग आपल्याला या ठिकाणी दोन्ही गोष्टी आता माहित झाल्या बघा, व्हॅल्यू ऑफ a आपल्याला माहित झालेली आहे 3 आणि व्हॅल्यू ऑफ r आपल्याला माहित झालेली आहे 2. या दोन्ही व्हॅल्यूच्या मदतीने आपण T11 आता फाइंड करू शकतो. आपण काय फाइंड करू शकतो, T11. हाऊ विल यू फाइंड T11 नाउ? मग लक्षात आलं a is equal to 3 and r is equal to 2 जर असेल तर T11 will be is equal to a into r raised to 10. So it will be 3 into 2 raised to 10. So it is equal to 3 into 2 raised to 10 बघा है ना. 10 times 2 ला मल्टिप्लाय करायचं, 2 2 जा 4 2 जा 8 2 जा 16 2 जा 32 2 जा 64 2 जा 128. इथे लक्षात बघा 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 है ना. 128 2 जा, इथे लक्षात 128 into 2 केलं किती येणार, 128 चा डबल किती येणार, 140 नाही 156 येणार. 156 चे डबल केलं तर किती येणार. या प्रकारे लक्षात आलं बघा, इट इज इक्वल टू फायनली है ना 156 into 2 केलं, into 2 केलं बघा 6 2 जा 12 है ना, 2 5 जा 10 plus 1 11 कॅरी 1 2 1 जा 2 312 into इथे लक्षात समजतंय ना. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे या प्रोसेसने तुम्ही गेला आणि त्याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय बाय 3 तर इट विल बी 3072. बरोबर ना. इथे बघा 2 2 जा इथे 4 आलाय, 4 2 जा 8 आलाय है ना, 8 2 जा 16 आलाय, 16 2 जा 32 आलाय, 32 2 जा 64 आलाय, 64 2 जा 128 आलाय, 128 2 जा 156 आलेला आहे. बरोबर ना. आणि 156 2 जा 312 आलाय. आणि लक्षात आलं या पद्धतीने कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर आपल्याला या ठिकाणी TR ची व्हॅल्यू भेटत आहे 3072. काय व्हॅल्यू भेटली आहे, 3072. That was the worksheet provided in the textbook page number 24. है ना, fill in the blanks च्या फॉर्मॅट मध्ये होतं
आणि ते आपण या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. काही नोट आहे महत्वाच्या आपल्याला पाठ करायच्या आहेत. जर 3 टर्म्स असतील जीपी मध्ये आणि 3 टर्म्स आपण या ठिकाणी जर उल्लेख झाला पुढे तर दोज 3 टर्म्स मस्ट बी कन्सिडर्ड ऍज ए अपॉन आर, ए आणि ए आर. 3 टर्म बघा, ए अपॉन आर, ए आणि ए आर द 3 टर्म्स इन द जीपी. पाठ करावं लागतील आपल्याला. Where R is the common ratio, A is the first term. A is the first term and R is the common ratio. त्याप्रमाणे बघा 4 numbers in GP असेल तर if there are 4 numbers, example मध्ये जर 4 terms, 4 numbers, 4 terms बद्दल जर सांगितलं गेलंय, there are 4 numbers in or 4 terms in GP जर सांगितलं गेलं ते काय असणार आहे बघा. A upon R cube will be first, त्यानंतर A upon R will be second, AR will be third and AR cube will be fourth term. Similarly, as this the third term, A is the first term and R is the common ratio. A half first, A will be the first term. A will be first term and R is the common ratio. R is the common ratio. या पद्धतीने आपण काम करत आहोत. तर आपल्याला 4 टर्म्स असतील तर ते आपल्याला समजू शकतील. वेअर आर इज द कॉमन रेशो. आता बघा या ठिकाणी इथं आर स्क्वेअर ने आरच पाहिजे. कॉमन रेशो इज आर. ओके. आणि त्यानंतर बघा 5 टर्म्स इन द जीपी असेल तर काय, 5 टर्म्स जर असतील तर आपण कसं लक्षात ठेवणार. 5 टर्म्स इन द जीपी आर ए अपॉन आर स्क्वेअर, त्यानंतर ए अपॉन आर, आफ्टर दॅट ए आणि त्यानंतर ए आर आणि ए आर स्क्वेअर. दीज आर द 5 टर्म्स इन द जीपी. आणि खूप इम्पॉर्टंट आहे. 3 टर्म्स म्हटल्यावर ह्याच यूज करणार, 4 टर्म्स म्हटल्यावर याच घ्यावं लागतात आपल्याला आणि 5 टर्म्स म्हटल्यानंतर ह्या 5 टर्म्स आपल्याला कन्सिडर करावं लागतील. इथे लक्ष, व्हाईल सॉल्विंग द प्रॉब्लेम आपल्याला हे आलंच पाहिजे. आपल्याला ह्या टर्म्स माहित झाल्याच पाहिजे, असल्याच पाहिजे. देन अँड देन विल बी एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम. ओके. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलंय का फर्स्ट ए असेल आणि आर कॉमन रेशो असेल तर 3 टर्म्स इन जीपी, 4 टर्म्स इन जीपी आणि 5 टर्म्स इन जीपी तुम्ही अगदी इझिली पाठ करून लक्षात ठेवू शकता. ओके. नाउ वी गो टू द एक्सरसाइज बघा 2.1. आपण 2.1 मध्ये एक्सरसाइज आपण या ठिकाणी स्टार्ट करत आहोत. तर व्हेरी फर्स्ट प्रॉब्लेम काय दिलं बघा. चेक वेदर द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर जीपी. इफ सो राइट TN. इफ सो राइट TN. मग सोल्युशन मध्ये आलो बघा. सोल्युशन मध्ये नंबर 1 या ठिकाणी दिला 2, 6, 8 आणि 18 आणि 54 असे 4 टर्म्स दिलेले आहेत. मग त्याच्या सोल्युशन कडे जाताना वी हॅव टू कन्सिडर द गिवन सिक्वेन्स आणि गिवन सिक्वेन्स इज 2, 6, 18 आणि 54. आता 2, 6, 18 आणि 54 कन्सिडर केल्यानंतर तुमच्या अगदी एकदम इझी लक्षात आलं पाहिजे. व्हॉट इज फर्स्ट टर्म? फर्स्ट टर्म इज 2. What is common ratio R? Common ratio R is 6 upon 2 and 6 upon 2 is 3. You can take 18 upon 6. 18 upon 6 will be also 3. 54 upon 18 केलं तरी 3 येणार आहे. आणि या दोन व्हॅल्यूज A आणि R इम्पॉर्टंट आहे. बरोबर ना. मग या ठिकाणी आपण त्याला T1 T2 बघितलं आहे ना. T3 upon T2 आपण बघू बघा. R T3 upon T2 18 upon 6 is also equal to 3. म्हणजे common ratio is constant. Therefore, the sequences are in GP. Sequences are in GP. GP मध्ये आहेत. बरोबर. आणि ते म्हणतात find TN. What is formula for TN? आपल्याला माहिती आहे formula for TN is equal to A into R raised to N minus 1. We know value of A, we know value of R. So we have to substitute value of A and R. So A is 2 and R value of R is 3 raised to N minus 1. So we get nth term as 2 into 3 raised to n minus 1. बरोबर ना. बघा या ठिकाणी T1 2 आहे, T2 6 आहे, T3 18 आहे, T4 54 आहे. मग व्हॅल्यू T2 upon T1 6 upon 2 is 3, 18 upon 6 is 3, 54 upon 18 is 3, so that R is constant 3, and therefore the ratio of any two consecutive terms is constant, and hence the given sequence is a geometric progression. So A is 2 and R is 3, and therefore we get Tn is equal to A into R raised to n minus 1,
and therefore Tn is equal to 2 into 3 raised to n minus 1, and that is the nth term in the sequence 2, 6, 18 आणि 54. I think so. It is simple. सोपा आहे ना? It is very simple. काम खूप इझी आहे, फक्त काय करायचं ते तुम्हाला माहित पाहिजे. सो एक्झाम्पल नंबर 2 बघा. आता या ठिकाणी आपण साइडला आपण सॉल्व्ह करू, है ना. तुम्ही पण या ठिकाणी माझ्याबरोबर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. बघा सोल्युशन मध्ये दे हॅव गिवन द टर्म्स ॲज 1 minus 5 25 and minus 125. सो या ठिकाणी आपण डिक्लेअर करत आहोत T1 is equal to 1. What is T2? T2 is equal to minus 5. T3 is equal to 25 and T4 is equal to minus 125. So what is T2 upon T1? T2 upon T1 is minus 5 upon 1 is equal to minus 5. What is the T3 upon T2? T3 upon T2 is a 25 upon a minus 5 is also equal to minus 5. What is the T4 upon T3? T4 upon T3 is minus 125 upon 25 is also equal to minus 5. So these terms are constant and so it is in GP. GP मध्ये आहे. So या ठिकाणी what is first term? So A is equal to 1 and we get R is equal to minus 5. So या पद्धतीने जर आपण A आणि R ची जर व्हॅल्यू आपण यूज केली, so we can find Tn is equal to A into R raised to n minus 1. So Tn is equal to value of A is 1 into value of R is minus 5 raised to n minus 1, and so nth term in the sequence will be minus 5 raised to n minus 1, because in multiplication 1 into anything is minus 5 into 1 is minus 5 raised to n minus 1. So let's go to solution. Consider given sequence. त्या sequence मध्ये आपण बघितलं T1, T2, T3, T4. मग लक्षात आलं T2 upon T1, T3 upon T2, T4 upon T3 is minus 5. Ratio is constant. And therefore we declare that the ratio of any two consecutive terms is a constant, hence the given sequence is the geometric progression. Here A equal to 1, R is equal to minus 5, therefore we get Tn is equal to A into R raised to n minus 1. And therefore we get Tn is equal to 1 into minus 5 raised to n minus 1. So Tn is equal to minus 5 raised to n minus 1. आता थर्ड सिक्वेन्स दिली बघा त्यांनी. म्हणजे थर्ड सिक्वेन्स मध्ये जर आपण सोल्युशन कडे चाललोय, इफ वी गो टू द सोल्युशन, वी गेट T1 as root 5, T2 as 1 upon root 5, T3 as 1 upon 5 root 5, and T4 is equal to 1 upon 25 root 5. Now let's find T2 upon T1. So what will be T2 upon T1? So T2 upon T1 will be 1 upon root 5 upon root 5. So it will be 1 upon root 5 into root 5 is equal to 1 upon 5. What will be T3 upon T2? T3 upon T2 will be 1 upon 5 root 5 upon 1 upon root 5. So it will be root 5 upon 5 root 5. Root 5 gets cancelled. It is equal to 1 upon 5. What is the T4 upon T3? T4 is 1 upon 25 root 5 upon T3 is 1 upon 5 root 5. So after simplification we get 5 root 5 upon 25 root 5. 5 gets cancelled. 5 1 is 5, 5 5 is 25. It is equal to 1 upon 5. So we get all the common ratio as a constant 1 upon 5. Therefore we declare that the ratio of any two consecutive term is constant. Hence the given sequence is a geometric progression with A is equal to root 5 and R is equal to 1 upon 5. So therefore we get Tn is equal to A into R raised to n minus 1.
So we get Tn is equal to value of A is root 5 into value of R is 1 upon 5 raised to n minus 1. And so this is the nth term of the sequence, which is in geometric progression. Let us check. Given sequence T1, T2, T3, T4, T2 upon T1, T3 upon T2, T4 upon T3 is 1 upon 5. So ratio of two consecutive terms is constant. Hence the sequence is a geometric progression with value of A as root 5 and common ratio R is 1 upon 5. And so we get Tn is equal to A into R raised to n minus 1. So root 5 into 5 raised to n minus 1. So we have solved 3 sub questions of question number 1. तर आज या ठिकाणी आपण थांबूया. तर मी नामदार सर तुमची रजा घेतोय. थँक्यू व्हेरी मच.